चला ट्रेडिंग वरती घर चालवूया। दिवस चौथा। भरपूर लोकांचं स्वप्न असतं की ट्रेडिंगला ॲज अ करिअर, ॲज अ बिझनेस कन्सिडर करायचं आणि फक्त ट्रेडिंगवरती घर चालवायचं असतं। पण हे स्वप्न कुठे ना कुठेतरी पूर्ण होत नाही। ह्याचं रिझन मित्रांनो काय असतं माहिती आहे का? लॅक ऑफ नॉलेज। म्हणजे नॉलेज पूर्ण न घेतल्यामुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही आणि लॉसेस खूप जास्त होतात। तर मित्रांनो, प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला खूप जास्त स्टडी करायला पाहिजे, टाइम दिला पाहिजे मार्केटला। एक टाइम असा येईल की डेफिनेटली तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होताल आणि तुमचं जे ड्रीम आहे ते नक्कीच पूर्ण होईल। तो ट्रेडिंग चॅलेंजचा आजचा दिवस आहे चौथा। सगळ्यात पहिलं मी आज तुम्हाला प्रॉफिट्स दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लॉजिक दाखवणार आहे। ओके, सो पहिले प्रॉफिट्स बघा। तो मित्रांनो, आज सुद्धा आपल्याला जबरदस्त प्रॉफिट झाले। 7,000चे प्रॉफिट्स आहेत, जे इंडियन मार्केटमध्ये मित्रांनो जवळजवळ महिना लागायचा आपल्याला प्रॉफिट्सला, ते आपण एका दिवसामध्ये इकडे प्रॉफिट्स करतोय। आणि आता ह्याचं लॉजिक आहे, या ट्रेडचं लॉजिक आहे ना, हे मी तुम्हाला डिरेक्टली आता स्क्रीनवरती दाखवतो। चला स्क्रीनवरती बघूया। बीटीसीचा चार्ट आहे, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे। या ठिकाणी एक सपोर्ट बनला होता बीटीसी मध्ये, बघा सपोर्ट खूप जास्त काम करतोय। पहिल्यांदा ऑपॉर्च्युनिटी मिस झाली, पण दुसरी ऑपॉर्च्युनिटी मी मिस होऊन दिली नाही। या ठिकाणी मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन मध्ये गेलं। मी एक लेवल फक्त मार्क केली। खूप सिंपल सेटअप आहे आजचा। या लेवलच्या वरती जेव्हा ब्रेकआउट आला तेव्हा मी एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस याच्या खाली ठेवला। 500 पॉईंट सरळ सरळ कॅप्चर केले मित्रांनो आणि आपलं डन झालं टार्गेट। 7,000चे प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला इझिली भेटले। तो आय होप की या ट्रेडिंग चॅलेंज मधून तुम्ही भरपूर काही गोष्टी शिकत असाल आणि रिअलिस्टिक रिटर्न्स पण कसे असतात हे पण तुम्हाला समजत असतील। मित्रांनो, फक्त एकच गोष्ट की तुम्ही लाईक आणि शेअर करत नाही, तर प्लीज तुम्ही लाईक आणि शेअर करा, जेणेकरून आपल्याला रीच वाढेल आणि हाच थोडासा सपोर्ट मला तुमचा हवा आहे ट्रेडिंग चॅलेंज पुढे कंटिन्यू करण्यासाठी।